हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला मी आज लोणी काढणार होते आणि तेच तुम्हाला दाखव म्हणलं की मी कसे काढते. आणि खूप सारं तूप पण तयार होतं. तर जेव्हा आपण दूध घेतो ना त्याच्या साईपासून खूप सारं आपण लोणी काढून तूप करू शकतो. त्याच्यामुळे घरच्या घरी आपल्याला तूप पण भेटतं आणि थोडेसे पैसे पण आपले वाचतात, कारण की तूप खूप महाग पण असतं. तर घरी काढलं, एवढ्या सोप्या पद्धतीने काढलं तर खरंच कुणाला कंटाळा पण येणार नाही, कारण की खूप लवकर होतं ते काढून. तर मी ते आता थंडी चालू आहे ना, त्याच्यामुळे ह्याच्यातनं थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे मी. तर इथे माझ्याकडे एक पातेलं भरून साई होती. तर मी त्यातली अर्धी साई मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी ओतलं, कारण की जास्त गरम पण नाही ओतायचं, थोडं कोमट ओतायचं, कारण ते खूप थंड झालेली असते साई त्याच्यामुळे. आणि मी काय केलं तर साई वेगळी करून करून ठेवते आणि नंतर त्यात थोडंसं दही टाकून एक रात्रभर साईडला ठेवते आणि नंतर मग ते विरजण झाल्यानंतर परत फ्रीजमध्ये ठेवते. आणि नंतर आपण मग त्याचं असं लोणी करायला घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता मी अर्धेच छोटंच पातेलं होतं आणि त्यातले अर्धी साईड ते दही टाकलेलं, तरी पण एवढं सारं लोणी निघलेलं आहे. तर ते एका मोठ्या पातेल्यात मी काढून घेणार आहे, कारण माझं जास्त होतं. आणि थोडंसं मोठं पातेलं वापरायचं, कारण जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा थोडंसं उतू जाण्याची भीती असते त्याच्यामुळे. तरी ते मी 2-3 वेळा करून घेणार आहे, कारण खूप सारी माझी साई साचलेली होती. आणि तुम्ही जर याचं खूप दिवसाची जर साई नसली आणि दही बनवून जर तुम्ही बनवणार असाल ना, त्याचं ताक म्हणून तुम्ही यूज करू शकता. पण हे माझी खूप दिवसाची साई होती, त्याच्यामुळे खूप दिवसाचं असल्यानंतर मी त्याचं जे ताक आहे ते वापरत नाही. आणि त्या भांड्यातलं सगळं जे आहे ते दही त्यात ओतून घेतलं आणि नंतर थोडंसं कोमट पाण्याने ते घोंगळून घेतलं, म्हणजे सगळं त्यात येतं. आणि सगळं घ्यायचं आहे, आपल्या हाताला थोडं चिकटतं, सगळं पुसून घ्यायचं. नंतर मिक्सरमध्ये जोपर्यंत ते लोणी होत नाही ना तोपर्यंत हलवायचं. तर 5 मिनिटाच्या आत होतं, कारण की खूप वेळ पण लागत नाही. पण सगळ्यांना वाटतं की खूप वेळ लागतो, तसं काही नाही. फक्त थंडीच्या दिवसात जरा कोमट पाणी ओतायचं तरच ते होतं. तुम्ही बघू शकता 2 वेळेस केलं, 2 वेळेस ते गच्च चांगलं एक गोळा गोळा निघलेला आहे. आणि खूप सारं निघलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे. तर एवढं सारं निघलेलं आहे. तर मी हे 3 पाण्याने धुते. तुम्ही ना एका पाण्याने धुवू नका. पहिल्यांदा काय करायचं, हे सगळं जे आहे ना त्यातलं सगळं जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं. आणि नंतर मग जे पाणी ओतून आहे ना 3 वेळा धुवून घ्यायचं. म्हणजे कसं स्वच्छ निघतं आणि त्याचा वास पण येत नाही. एकदम छान लागतं तूप वगैरे. त्याच्यामुळे मी ह्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं. नंतर चांगलं पाणी ओतून चांगलं ते खालीवर खालीवर करून स्वच्छ धुवायचं आहे, कारण की तसं केल्याशिवाय त्यातलं जे आहे ना घाण किंवा असं पाणी जे असतं ना ते निघत नाही आणि छान असा चांगला लुसलुशीत असा गोळा तयार होतो लोण्याचा. तुम्ही बघू शकता थोडा पण असा भांड्याला चिटकत नाही आहे, छान असं लोणी तयार झालेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलं, नंतर मी गॅसवरती ठेवलं. तर हे कसं थोडंसं हलवून हलवून घ्यायचं, पटकन वितळत नाही त्याच्यामुळे. आणि थोडंसं वितळलं ना तर तुम्हाला ते फेस आल्यासारखं दिसेल, पण त्याला काहीही होत नाही. पहिल्यांदा कधी पण जेव्हा लोणी आपण गरम करतो ना तेव्हा असा फेस येतो. नंतर थोड्या वेळाने असं होतं आणि नंतर ते छान असं आपण हलवायचं, कारण की मग ते खाली चिकटतं. मग नंतर घासताना खूप त्रास होतो, त्याच्यामुळे थोडं हलवत राहायचं. हलवून हलवून असं छान असं लोणी माझं यायला लागलं आहे. तर तुम्हाला जर थोडंसं असं पिवळसर पाहिजे असलं तर हे एवढं झालं आहे ना तेव्हाच गॅस बंद करायचा. पण मला इतकं पिवळं नको आहे म्हणून मी थोड्या वेळाने गॅस बंद करणार. आणि तुम्ही बघू शकता जी खाऊची पानं होती ना पूजेसाठी आणलेली, त्यातली मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत. तुम्ही तुळशीची पानं किंवा जी नागिनीची पानं आहेत ते टाकू शकता. आणि छान असं लोणी कडवून घ्यायचं आहे. खूप छान लागतं आणि हे मी लहानपणापासून बघितलं आहे, त्याच्यामुळे मला पण येतं. कारण जेव्हा आमची आजी किंवा आई ती करायची ना, पण तेव्हा रवीने करायचं आणि ते ताक वगैरे पण खूप छान लागायचं प्यायला वगैरे. पण ते बाहेर पण ठेवलं जायचं, रोज साई काढली जायची आणि त्या दह्यामध्ये विरजण लावायचे. आणि आम्ही खूप छान असं ते ओरिजिनल असं ताक प्यायचो. खूप छान लागायचं आणि लहानपणी खूप आवडायचं पण. आम्ही साखर टाकून प्यायचो त्याच्यामध्ये.
तर बघा असं आहे आणि छान असं माझं लोणी खूप छान झालं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं ब्राऊन कलर आला की गॅस बंद करायचा, कारण ते गरम असतं आणि नंतर थोडंसं करपतं. त्याच्यामुळं अगोदरच थोडंसं झालं होत आलं की गॅस बंद करायचा आणि नंतर हे थंड झाल्यानंतर जे आहे आपल्या डब्यामध्ये किंवा जे कुठलं भांडं तुपाचं असेल त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. तर गाळणीने चांगलं गाळून घ्यायचं आणि इथे माझं तूप छान असं कढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान कढले आणि ते पानं पण कशी कडक झाल्यात. तर त्या पानाचा थोडासा फ्लेवर पण येतो आणि तुळशीची पानं टाकल्यावर पण खूपच छान लागतं. तर मी दोन्ही टाकत असते, तुळशीची किंवा हे पण. थंड झाल्यानंतर मी या किटलीमध्ये तूप ठेवते, तर मी त्याच्यामध्ये घेणार आहे ओतून. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.